श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमची स्वामींवरती श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणूनच आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा, ही स्वामींचीच इच्छा आहे. स्वामी म्हणतात, तू जर स्वामी भक्त असशील तर हा संदेश तू कमीत कमी 3 लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवशील. तुझ्या या कृतीतून तू दाखवून देशील की तू आमचा भक्त आहेस. तुला वाटत असेल की आम्हाला काय कळते, नाही केले तरी, पण आमच्यापासून काहीही लपलेले नाही आहे. त्यामुळे आम्हाला फसवू शकत नाहीस तू. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येकाच्या संकटामध्ये त्याच्यासोबत उभे राहा. त्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याची मदत करा. त्याच्या वाईट वेळेत त्याची साथ द्या. तो व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर कधीही विसरणार नाही. तो क्षणाक्षणाला तुमच्या उपकाराची जाण ठेवेल. तुम्ही त्याची वाईट वेळ जाणं, तो तुमची वेळ नक्कीच जाणेल. तुमच्या वाईट वेळेत तो नक्कीच तुमची मदत करेल. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात संकट हे येतच असतात. संकट हे तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या ताकदीची जाणीव करून देतात. संकट तुम्हाला लढायला शिकवतात. त्यामुळे संकटांना कधीही घाबरू नका. उलट त्यांना खंबीरपणे सामोरे जा. संकटात प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. आजचा संघर्ष हा भविष्यातील तुमचे जीवन सुखकर करण्यासाठीच असतो. त्यामुळे संकटांना घाबरू नका. स्वामी समर्थ म्हणतात, आपल्या कर्माशी नेहमी प्रामाणिक राहा. आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. आपले कर्म चांगले असले की आपल्यासोबत काहीही वाईट गोष्ट घडत नाही. आपल्याला मिळालेल्या गोष्टींवरती समाधानी राहा. कोणत्याही गोष्टीचा जास्त हाव करू नका आणि नको त्या गोष्टीच्या मागे विनाकारण धावू नका. माणसातील सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता असेल तर हा मनुष्य जे आहे त्याच्यात कधीच समाधानी राहत नाही. ज्या गोष्टीची गरज नाही आहे त्या गोष्टीच्या मागे तो विनाकारण पळत असतो. याच्यामुळे तो कधीही आयुष्यात समाधानी राहत नाही. आपल्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षा अपेक्षा हेच आपल्याला जीवनातील सर्व दुःखांचे व चिंतेचे कारण असते. माणसांची स्वप्ने ही अवास्तव होत चाललेली आहेत. त्यांच्या अपेक्षा या वाढत चालल्या आहेत. तो नको त्या गोष्टीच्या मागे धावू लागला आहे. या सर्वात मोठे कारण जर का कोणते असेल तर ते म्हणजे इतरांशी होणारी तुलना. त्याच्याकडे ते आहे म्हणजे मला पण ते पाहिजेलच. त्याला हे भेटले म्हणजे मला पण हे भेटायलाच पाहिजे. या तुलनेमुळेच सर्व काही घडत आहे. 2 मनुष्यांमध्ये द्वेष निर्माण यामुळे होत आहे. त्यामुळे आपली तुलना कधीही इतरांशी करू नका. नेहमी सुखी व आनंदी राहताल. स्वामी म्हणतात, अरे, तुलनाच करायची असेल तर पैशाचे न करता नात्यांची करा. ज्याच्यासोबत जास्त नाती तो जास्त श्रीमंत. याचं नाही, त्या गोष्टीची तुलना करून तुम्ही उगाच स्वतःला त्रास करत असता आणि त्यातून स्वतःला दुःखी करत असता. कारण आपली महत्त्वाकांक्षी इच्छा ही कधीही संपणार नाही. या गोष्टी जर का तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये सुख शोधू लागचाल आणि तुम्ही नेहमी सुखी राहाल. तुमची चिंता ही दूर होऊन जाईल. तुम्ही सुखी व समाधानी आयुष्य जगचाल. श्री स्वामी